नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता जय रायाला म्हणत असतो, बघ राया, आता तुझी हार झाली आहे. त्याच वेळेस एक माणूस येतो आणि जयला म्हणू लागतो, चला जय सर, तुम्हाला स्टेजवरती बोलावलंय. तेव्हा लगेच जय रायाला म्हणू लागतो, बघ बघ, आज मला इथे एवढा मान मिळतोय. बघ, आज खरंच माझं खूप कौतुक होतंय. आणि हे तुला बघवणार नसेल ना, पण काय करणार राया, इथनं जाऊ नको हां, इथेच थांब थोड्या वेळ. कसं आहे ना, इथे खूप मोठमोठी लोक येणार आहेत. ते कसे वागतात, कसे बोलतात, उठतात बसतात, हे बघून घे. बघ, आता मंजिरी जरी मिळाली नसेल तुला, तरी दुसरी एखादी मुलगी बघावी लागेल की नाही. मग निदान चांगलं वागलं बोललं तर एखादी मुलगी होकार तरी देईल तुझ्याबरोबर लग्नाला. आता मात्र जय हसू लागतो आणि इकडे स्टेजवरती जातो. रायाला मात्र खूपच राग येतो. दीपिकाला आणि डंकी म्हणू लागतात, काय बोलतो राय भाऊ तो. त्याच वेळेस आता इकडे जय स्टेजवरती येतो. सर्व लोक आता त्याच्या नावाने जयघोष करत असतात. जय सगळ्यांना नमस्कार करतो. आता मात्र सगळीकडे तो मंजिरीला शोधत असतो. मंजिरी अजून कशी आली नाही, कुठे राहिली ही मंजिरी, तिने यायला हवंय. माझा एवढा सगळा जयघोष होताना मंजिरीने बघायला हवा की नाही, असे तो मनाशीच म्हणत असतो. त्याच वेळेस आता जीजी जयने दिलेला ड्रेस आणि घड्याळ घेऊन आलेली असते. आता मात्र स्टेजवरती जय उभा असतो. तेव्हा लगेच जीजीला तर त्याला असं स्टेजवरती बघून खूपच भारी वाटतं. तेव्हा जीजी आता लगेच जयला आवाज देते आणि म्हणू लागते, जय इकडे ये ना जरा. तेव्हा जय आता खाली उतरून जीजी काय म्हणतायत हे बघण्यासाठी बाजूला येतो. तेव्हा लगेच आता जीजीला तो विचारू लागतो, काय झालं जीजी, काही काम होतं का. तेव्हा जीजी म्हणू लागते, अरे हे घे तू मंजिरीला दिलेल्या भेटवस्तू. आता मात्र लगेच जय म्हणू लागतो, पण जीजी, अशा दिलेल्या भेटवस्तू कोणी मागं देतं का. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, अरे नाही ना, भेटवस्तू कधीही माघारी देऊ नये हे मलाही माहिती रे, पण काय करणार, मंजिरीने साफ लग्नाला नकार दिलाय. आता मात्र इथे घोरपडेला तर खूपच राग येतो. तो आपल्या हाताशी मूठ दाबून धरतो, पण आता जीजीसमोर राग व्यक्तही करता येत नाही. तेव्हा लगेच तो जीजीला म्हणू लागतो, काय, असं कसा नकार दिला मंजिरीने, म्हणजे ती काहीच बोलत नाहीये का. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, जय मला माफ कर रे, खरंच माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली. पण काय करणार, मंजिरीचं मन दुखावून मी तिला लग्नासाठी तयार नाही करू शकत. मी हट्ट धरला होता, पण मी हारले. मी मंजिरीचा होकार नाही मिळू शकले. त्यामुळे मलाही वाटतं तिचं म्हणणं मी ऐकावं आणि तिच्या मनाप्रमाणेच वागावं. आपण तिच्यावरती जबरदस्तीही नाही करू शकत ना रे जय. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, ठीक आहे जीजी, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. ठीक आहे, मंजिरीला नसेल लग्न करायचं तर जाऊ द्या. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, नाही नाही, मी अजून प्रयत्न सोडलेले नाही. जेव्हा तिचं सगळं मन शांत वगैरे होईल ना, तेव्हा मी तिला समजवेल. आणि जय, खरंच तुमच्या दोघांचं लग्न झालं असतं ना, तर मला सगळ्यात जास्त आनंद मला झाला असता रे. खरंच खूप भारी वाटलं असतं. तिचा आयुष्याचा जोडीदार तू झाला असता तर तू नेहमी तिची काळजी घेतली असती. पण काय करणार, मंजिरी म्हणते की तिला कधीही लग्नच करायचं नाही, तिला आमच्याच सोबत राहायचंय. तेव्हाच जय म्हणू लागतो, जीजी हे बघा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण आजकालच्या जगात असं एकटं राहणं नाही नाही सोपं नाही आहे ते, आणि त्यात एका मुलीने असं बिनलग्नाचं एकटं राहणं अवघड आहे. तेव्हा जीजी म्हणू लागते, मला पटतंय रे तुझं म्हणणं, पण काय करणार, आता मंजिरी ऐकायलाच तयार नाही आहे आणि आता मी तिच्यावरती जबरदस्ती नाही करू शकत. त्यामुळे ती म्हणेल तसंच मी करणार आहे. हे बघ, पण मी नक्की प्रयत्न करेन तिचा होकार मिळवण्याचा. त्यासाठी आपल्याला तिला वेळ द्यावा लागेल की नाही. त्याच वेळेस आता मंजिरी तिथे आलेली असते. आता मात्र मंजिरी जीजीचं हे सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, जीजीने हे पिशवीत काय आणलंय. आता मात्र लगेच तिच्या लक्षात येतं, म्हणजे जीजीने जयने दिलेली भेटवस्तू मागे देऊन टाकली. तेव्हा लगेच मंजिरी आता विठुरायाला हात जोडते आणि म्हणू लागते, खरंच राया, आज तुझ्यामुळे सगळं काही ठीक झालंय. बघ, जीजीलाही माझं म्हणणं पटलंय. बरं झालं राया, अशीच कृपा तुझी माझ्यावरती नेहमी राहू दे आणि अशी साथही दे मला, म्हणजे सगळं काही ठीक होईल, असे ती विठुरायाला म्हणत असते. त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते, चल जय, मग मला माफ करा, खरंच सॉरी, चुकलं माझं, हे सगळं जे झालं ते खूप चुकीचंच होतं ना. तेव्हा जय म्हणू लागतो, जीजी जाऊ द्या, मंजिरीला नाही लग्न करायचं ना, मग आपण बघूया नंतर, तिचा होकार मिळाला
तर बघूया पुढे, नाहीतर जाऊ द्या, विषय मिटला. त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते, ठीक आहे मग येऊ का मी? तेव्हा जय म्हणू लागतो, हो, तुम्हाला कधीही माझी मदत लागली तरी नक्की सांगा, फोन करा मला. जा आता तुम्ही, असे म्हणून जिजी तिथनं निघालेली असते. तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हणू लागतो, म्हातारडे, केवढा अपमान केलाय माझा आणि वरनं म्हणते मला माफ कर. नाही नाही नाही, या सगळ्याचे तुम्हाला ना परिणाम भोगावे लागणार आहे. माझा अपमान तुम्हाला महागात पडणार आहे, तुला आणि तुझ्या त्या लाडक्या लेकीला. आता बघ मी काय करतो ते. असे म्हणून जय आता ती पिशवी घेऊन स्टेजवरती आलेला असतो. आता जोरात ती पिशवी तो तिथे आल्यानंतर फेकून देतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, आता याच्या मूडला काय झालं? आता तर खूपच खुश होता आणि खूपच बडबड करत होता, पण आता तर तोंडावरती 12 वाजलेत, नेमकं झालंय काय? तेव्हा लगेच आता जय इथे बाण हातात घेतो आणि आता रावणाचं दहन करण्यासाठी जयला मान मिळालेला असतो. तेव्हा लगेच तो बाण आता आगीत बुडून धनुष्याने सोडणार, पण मात्र त्याला लगेच जिजीचं बोलणं आठवू लागतं. मंजिरीने लग्नाला नकार दिलाय, तिला कधीही लग्न करायचं नाहीये. आता मात्र त्याला खूपच राग आलेला असतो. त्याचं लक्ष विचलितच झालेलं असतं. नेमकं बाण कुठे मारायचा हे त्याला काही सुचतच नाही. सर्व लोक त्याच्याकडे बघत असतात, पण मात्र तो बाण दुसरीकडेच मारू लागतो. आता मात्र सर्व लोक म्हणू लागतात, काय झालं हे? आता तर त्याचा मानही गेलेला असतो. मंजिरी हे सगळं बघत असते. तेव्हा लगेच जय आता रागानेच तो धनुष्यबाण खाली ठेवतो आणि स्टेजवरून खाली उतरलेला असतो. तेव्हा लगेच आता सर्व लोक म्हणू लागतात, राया भाऊ, राया भाऊचा विजय असो. डिफिकल्ट डंकी सर्वजण घोषणा देऊ लागतात. त्याच वेळेस आता लगेच रायाला स्टेजवरती बोलावलं जातं. तेव्हा लगेच राया आता घोरपडेकडे रागानेच बघू लागतो, पण मात्र घोरपडेला खूपच राग आलेला असतो. तो काही न बोलता तिथनं बाजूला जातो. तर आता मंजिरी रायाकडेच बघत असते. तेव्हा लगेच आता राया स्टेजवरती येताच देवयाईचं दर्शन घेतो. आता धनुष्यबाणाचंही दर्शन घेऊन राया धनुष्यबाण उचलतो. आता मात्र डिफिकल्ट लगेच मंजिरीजवळ येतो आणि मंजिरीला म्हणू लागतो, मंजिरीताई, कशी आहेस तू? तुझं लग्न जमलंय समजलंय. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही रे, माझं लग्न मोडलंय, कॅन्सल झालंय ते. मला खरं तर लग्नच करायचं नाही. मी जिजीला सरळ सरळ सांगितलं आणि तिलाही माझं म्हणणं पटलंय, त्यामुळे मी लग्नाला नकार दिलाय. आता मात्र डिफिकल्टला तर खूपच आनंद होतो. तेव्हा लगेच तो स्टेजवरती राया असतो त्याला जोरजोरात ओरडून सांगू लागतो, राया भाऊ, लग्न कॅन्सल झालं राया भाऊ. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे याला काय झालंय? एवढा का आनंद झालाय माझं लग्न कॅन्सल झालंय तर? तेव्हा लगेच आता रायाही मंजिरीकडे बघू लागतो. त्याच वेळेस डिफिकल्ट आता डंकीच्या अंगावरती उडी मारून बसतो आणि डंकीही डिफिकल्टला घेऊन जोरजोरात नाचत असतात. मंजिरीला मात्र समजतच नाही यांना एवढा कशाचा आनंद झालाय. तर आता लगेच राया इथे धनुष्यबाण उचलून त्या बाणाला आग लावतो आणि आता धनुष्यातनं तो बाण सोडणार, पण मात्र रायाच्या हाताला अजूनही जखमा पट्ट्या केलेल्या असतात. त्यामुळे तो बाण मारायला जाणार तेच रायाच्या हाताला धक्का लागत असतो. त्यामुळे त्याला इजा झालेली असल्यामुळे त्याला काही बाण नीट मारता येत नाही. तेव्हा आता मंजिरीच्या हे लक्षात येतं. ती रायाकडे बघत असते. रायाला जेव्हा बाण सोडायचा तेव्हा नेमकं त्याच्या हाताला जोर दिल्यामुळे त्रास होत असतो. आता हे मंजिरीच्या लक्षात येतं. तर घोरपडे तिकडेच रावणाकडे तोंड करून उभा असतो. तेव्हा लगेच आता राया बाण मारणार तेच त्याचा तोलच जातो. तेव्हा लगेच दीपिका आणि डंकी म्हणू लागतात, राया भाऊ, काय करतोय तू? अरे नीट मार ना बाण, असं करू नको बरं, नीट मार. पण मात्र रायाच्या हाताला खूपच त्रास होत असतो. त्याच वेळेस आता हे मंजिरीच्या लक्षात आल्यामुळे मंजिरी पटकन स्टेजवरती येते आणि रायाला हातात हात देऊन लगेच बाण मारू लागते. आता मात्र मंजिरीकडे राया एकटक बघू लागतो. त्याला मंजिरीबरोबर घालवलेले सगळे काही क्षण आठवू लागतात. कसं मंजिरीने हातात हात देऊन त्याच्याबरोबर मित्र असल्याचं सांगितलेलं असतं, हे सगळं त्याला आठवत असतं. तर इकडे मंजिरी मनाशीच म्हणत असते, राया, तू दरवेळेस माझ्या मदतीला धावून आलेला आहे, मग आत्ता जर तुला माझी गरज असेल तर मी माघारी कशी थांबू? त्यामुळे मी आज तुला मदत करणारच. तेव्हा लगेच आता इथे राया मनाशीच म्हणू लागतो, मिस फायर, या बाणाच्या टोकाला जी आग लागली ना, त्या आगीची शपथ घेऊन सांगतो, जीवात जीव असेपर्यंत मी तुझं कवच बनून तुझं रक्षण करेल. तेव्हा लगेच आता इथे मंजिरी म्हणू लागते, राया,
इथून पुढे असंच सगळं चांगलं होणार आहे. कारण माझ्या विठुरायाचा आशीर्वाद आणि या रायाची मैत्री जर माझ्याबरोबर असेल, तर सगळं काही एकदम छानच होणार आहे, असे ती मनाशीच म्हणत असते. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, मिस फायर, आज या रावणाबरोबर सगळ्या वाईटाचा नाश होऊ दे आणि तुझ्या आयुष्यात सगळं काही राम राम होऊ दे. आता मात्र दोघे मिळून लगेच एकत्रच इथे बाण सोडतात. मंजिरी रायाच्या हातात हात देते. आता मात्र लगेच बाण इथे रावणाला लागलेला असतो. रावणाचं दहन झालेलं असतं. सगळीकडं आग लागलेली असते. आता मात्र हे बघताच जयला मात्र खूपच राग येतो. कारण मंजिरी आणि रायाने एकत्र मिळून रावणाचं दहन केलेलं असतं. तेव्हा लगेच आता राया मंजिरीला म्हणू लागतो, मिस फायर, आजच्या दिवशी सगळ्या वाईटाचा नाश व्हायलाच पाहिजे. आता मात्र त्या दोघांना स्टेजवरती बघून इथे जयला खूपच राग येतो. तो रागानेच तिथनं निघून जाणार. तेच आता इकडे राया, डिपिकल आणि डंकी तिघेही तोंडाला गुलाल फासून ढोल वाजवत इथे जयला गोल गोल गरके घालू लागतात. आता मात्र हे सगळं चित्र बघताच लगेच जयला आठवतं, असंच गणपती विसर्जनाच्या वेळेस आपण रायाला मारण्याचा प्लॅन केलेला असतो. त्याचप्रमाणे राया आता गोल गोल भिंगत घोरपडेकडे रागानेच बघत असतो. आता हे सगळं आठवताच इथे घोरपडे खूपच घाबरलेला असतो. कारण रायाला समजलं की काय, आपण असाच प्लॅन करून त्याच्यावरती हल्ला केला होता. आता मात्र घोरपडे खूपच घाबरतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, काढा रे आपले हत्यारं, असे म्हणून डिफिकल्ट, डंकी आणि राया पाठीमागनं शर्टमधनं आपले हत्यारं काढणार. ते जयला आठवू लागतं की असेच हत्यारं काढून आपण रायावरती वार केलेले असतात. त्यामुळे तो लगेच तिथून धूम ठोकतो आणि पळू लागतो. डिफिकल्ट, डंकी आणि राया तिघेही त्याचा पाठलाग करत असतात. तर इकडे जीजी अंथरूण तयार करून झोपणार. ते शशिकला येते आणि म्हणू लागते, जाऊबाई, झालं का, अंथरूण झालं, आता झोपायचं असेल. आता कसं सगळीकडे शांत शांत झालं की नाही, घरात जे काही चालू होतं ते सगळं शांत झालं. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, शशिकला, मला माफ कर गं, पण मला तुला हे सांगायचं होतं पण राहूनच गेलं. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊ द्या हो जाऊबाई, आता बघा, तुम्ही त्रासात होता, तुम्हाला खूप दुःख झालं होतं, तेव्हा मी तुमची मदत केली, तुमची समजूत काढली, पण तुम्ही तुमचा एवढा मोठा निर्णय बदलला, मला एक शब्दानेही नाही बोललात. आता शशिकला त्या दोघींचं बोलणं डोकावून ऐकत असते. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही गं शशिकला, मला खरंच तुला सांगायचं होतं, पण काय करणार, कसं हे सगळं झालं ना, मला काही कळतच नाही. बघ ना, मंजिरीच्या म्हणण्यानुसार आपण आता तिचं ऐकायला हवं की नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हे बघा जाऊबाई, मी अजूनही तुम्हाला एकच सल्ला देणार आहे. हे बघा, तुम्ही एवढ्या लवकर हार मानायला नको होती. मंजिरीकडनं होकार मिळवायलाच पाहिजे होता. त्यातच तिचं भलं आहे ना हो. जयसारखा पोरगा पुन्हा मिळणार आहे का? आणि जय तिला आयुष्यभर सुखात ठेवेल. आपण आपल्या मुलीच्या सुखाचा विचार करायला पाहिजे की नाही जाऊबाई. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, शशिकला, तुझं म्हणणं अगदी पटतंय गं मला, पण काय करणार आहे, मंजिरी लग्नासाठी तयारच नाही आहे आणि मी तिच्यावरती जबरदस्ती नाही करू शकत गं, कारण तिला लग्नच करायचं नाही आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अहो, मुलं असंच म्हणतात, हट्टाला पेटतात, पण आईवडिलांनी असे सगळे हट्ट पुरवायचे नसतात हो. तर इकडे आता जय जोरजोरात पळत असतो. त्याच वेळेस आता राया, डिफिकल्ट, डंकी त्याला गोल गरका घालतात आणि पकडतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, काय झालं घोरपड्या, एवढा घाबरलास तू? अरे, विसर्जनाच्या वेळीस तू काय काय केलं होतं हे सगळं आठव एकदा तुझ्या डोळ्यासमोर. आता मात्र जय खूपच घाबरतो, कारण रायाला सगळं सत्य समजलंय, आपणच त्याच्यावरती हल्ला केलाय, त्यामुळे आता आपलं काही खरं नाही. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, आणि याच इकडे खड्ड्यात कोणी गाडलं होतं मला, तेही आठव. घोरपड्या, हे बघ, आपलं काम लय डेंजर आहे हां. राया, राया म्हणतात मला, जिथे राया तिथे नो दयामया, एवढं लक्षात ठेवायचं. असे म्हणून आता लगेच इथे राया घोरपडेची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, तुला काय वाटलं, आम्ही तुला काहीच करणार नाहीत, तेच करणार जे तू माझ्याबरोबर केलं होतं. तेव्हा टिपिकल म्हणू लागतो, सोडायचं नाही राया भाऊ याला, आज ना याला सोडायचं नाही. तुझ्याबरोबर हा जे काही वागला ना, त्याचा बदला घेऊनच राहायचा. आता मात्र जय खूप घाबरतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, सगळं काही आठवून घाबरलास का तू? तुला भीती वाटते का घोरपड्या? अरे, कसा चेहरा झालाय तुझा? त्याच वेळेस आता लगेच डिफिकल्ट, डंकी हसू लागतात. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, हे बघ राया,
तू मला मारू शकत नाही हा. मी एक पोलीस अधिकारी, नीट लक्षात ठेवायचा. पोलीसवाला आहे मी. तेव्हा लगेच राया त्याची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, ए घोरपड्या, पोलीस नाही आहे तू हां. पोलिसातल्या वेशामधला एक गुन्हेगार आहे तू. गुन्हेगार, कलंक आहे पोलिसाच्या नावावरती. खरंच तू ना पोलीस म्हणून शोभूच शकत नाही. तू जे काही वागतो ना ते फार चुकीचं आहे. आता मात्र घोरपडेला खूपच राग येतो, पण काय करणार, त्याला खूपच भीती वाटलेली असते. त्याच वेळेस आता लगेच टिपिकल म्हणू लागतो, राया भाऊ वार करायचे का? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हो काढा हत्यारं. असे म्हणून आता डंकी टिपिकल आपले हत्यारं काढणार. तेच घोरपडे जोरजोरात ओरडू लागतो, राया तू असं नाही करू शकत हा. असं अजिबात करू शकत नाही आहे तू. तेव्हा राया म्हणू लागतो, का मी काय घाबरतो का? आणि हे बघ, तुला मारून काय मला काही पाप वगैरे होणार नाही, कारण एक घाण निघून जाणार आहे. आणि हे बघ, आज वाईटाचा दहन व्हायलाच पाहिजे, त्यामुळे तुझा तर विनाश होणारच आहे. आणि तू गेल्यानंतर माझं काय होईल याचा विचार करू नको घोरपडे तू. तुझे अधिकारी मला पकडून नेतील, मला शिक्षा देतील याचा विचार बिलकुल करू नको, कारण मी ती शिक्षा घ्यायला तयार आहे. पण मी तुझा शेवट करणारच. आता मात्र इथे जय खूप घाबरलेला असतो. तेव्हा लगेच टंकी म्हणू लागतो, राया भाऊ पहिला वार तर मिस करणार बरं का. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, नाही नाही डंकी तू थांब, राया भाऊ तू पहिला वार कर. असे म्हणून राया लगेच आपल्या शर्टमध्ये पाठीमागून हात घालतो. आता मात्र इथे जय पटकन आपले डोळे बंद करतो. त्याला वाटतं की राया चाकूने त्याच्यावरती हल्लाच करणार आहे. त्याच वेळेस इकडे जीजी शशिकलाला म्हणत असते, शशिकला तूही आता सगळं विसरून जा. हे बघ, मंजिरीचं भलं यातच आहे की तिला लग्न करायचं नाही, त्यामुळे कशाला आपण उगाच तिच्या मागे हट्ट धरायचा. तेव्हा लगेच शशिकला मनाशीच म्हणू लागते, मला वाटलंच होतं ही उमी असंच करणार, कच खाणार मध्येच, पण तिने तेच केलं. माझ्यावरती सोडायचं ना सगळं, मी एकदा व्यवस्थित हँडल केलं असतं, पण नाही, हिने लगेच हार मानली आणि आपला निर्णय घेतला. पण मी अशी सोडणार नाही त्या मंजिरीला. असे आता शशिकला मनाशीच म्हणत असते. त्याच वेळेस ती जिजीला म्हणू लागते, चला मग जाऊबाई तुम्ही आराम करा, मीही जाते. असे म्हणून तिथनं बाहेर जाते. त्याच वेळेस इकडे राया आपल्या शर्टमधून आता एक काळं असं सुकलेलं फूल काढतो आणि लगेच जयसमोर धरतो. जयने मात्र डोळे बंद केलेले असतात. त्याला वाटतं की राया त्याच्यावरती हल्लाच करतोय. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मेलेल्या मुर्द्यांना हा राया मारत नाही आहे. अरे तुझ्यात काही जीवच राहिला नाही. आता कसं आहे, तुझं लग्न मोडलं आहे ना, त्यामुळे सांत्वन करायला आलो होतो. घे फूल घे. आता लग्न मोडलेल्यांना कसं फूल देणार, म्हणून असंच फूल आणले. घे 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 पटकन. असे म्हणून लगेच आता जयच्या हातात राया ते फूल देतो. आता मात्र राया हसू लागतो आणि म्हणू लागतो, घोरपडे तू तर खूपच उड्या मारत होता, पण काय करणार, मिस फायरने तर तुझ्याबरोबर लग्नाला नकार दिला ना. अरे रे रे पोपट झाला. असे म्हणून आता सर्वजण हसू लागतात. त्याच वेळेस राया व सर्वजण तिथनं निघून गेलेले असतात. जयला मात्र खूपच राग येतो. तर इकडे पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मंजिरीने रायाला फोन केलेला असतो. तेव्हा ती रायाला म्हणू लागते, राया तालुक्याच्या बाहेर जाऊन ना मला चादरी आणायच्या होत्या, जाशील का तू? तेव्हा लगेच आता जीजीचं बोलणं त्याला आठवतं. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही मिस फायर, मला काम आहे, त्यामुळे मला चादरी आणायला जमणार नाही. आणि तसंही चादरीतलं मला एवढं काही कळत नाही ना, उगाच दुकानात येऊन तोटा व्हायला नको, त्यामुळे मला नाही जमणार. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, मग तुला नसेल जमत तर मीच जाते. असे म्हणून फोन ठेवते. तर इकडे शशिकला मंजिरीला विचारू लागते, तू एकटीच जाणार आहे की तुझ्याबरोबर तो राया किंवा राधा पण आहे? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही कोणीच नाही आहे माझ्याबरोबर, मी एकटीच जाणार आहे. आता मात्र शशिकला लगेच इथे जयला फोन करते आणि म्हणू लागते, अरे ती मंजिरी अशी सहजासहजी होकार देत नाही ना लग्नाला, आता आपल्याला वाकडं चालावं लागेल. त्यामुळे आता मंजिरी तिकडे एकटीच जाणार आहे हे सगळं काही शशिकला सांगू लागते. तेव्हा जय म्हणू लागतो, असं आहे का, ठीक आहे मंजिरी, तू लग्नाला नाही तयार होत ना, आता बघ मी काय करतो. असे म्हणून जयही मंजिरीच्या पाठोपाठ तिकडे गावी निघालेला असतो. आता मात्र राया मंजिरीला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.